निकाला कैसा फोटो तुझे? हाँ? कोणते अफसील साहब से निकाला तेरा फोटो उसका? क्यों निकाला फोटो? छेड़ता है लड़कियों को यहाँ पे तो नहीं बोला, वार्न किया था ना आपको, मत निकालो फोटो। क्यों निकाला फोटो? तेरी माँ बहन नहीं है घर पे? तो लड़की काय को नहीं आएगा कल से काम पे इधर? हाँ कौन बोला नहीं आएगा काम पे? कौन बोला? हे पण बोलले मला की मी काही नाही करू शकत, हे पण बोलले मी काही नाही करू शकत. अब्दुल सर मी काही नाही, म्हणजे माझी आपली चूक झाली. आपली आई बहीण आहे, जर हे आपली सेक्युरिटीने आमच्या आई बहिणीकडे मी कुठं चुकली, मी माझ्या सेफ्टीसाठी पोलीस बोलवलं आणि हे पण बोलले मी काही नाही करू शकत. पोलीस बोलले की गलत किया, पण काल मला बोलले. फोटो निकालने का विषय काय आहे? तर पहिलं तर आहे ना, तुम्हाला लाज वाटली पाहिजे की एक जर पुरुष त्या महिलेचा फोटो कुठेही काढतो आणि ते डिलीट केल्यानंतर जर तिला सुरक्षित वाटत नाही तुमच्या स्टोअरमध्ये, मग म्हणून तिने पोलिसांना बोलवलं, तर तुम्ही तुमच्या लोकांनी किंवा तिच्या माणसांनी तिला सांगितलं की यायचं नाही उद्यापासून का? हे पण बोलले हे काय? तुम्हाला लाज वाटत नाही? मिसअंडरस्टँडिंग होता. आता मी कसलं मिसअंडरस्टँडिंग? आता तुम्ही पहिला याला सबस्टिट्यूट करा. हा दिसला नाही पाहिजे, हा दिसला नाही पाहिजे. कान पकड इकडे, इकडे पहिले इकडे. अशाने ठेवणं जायचं ना. दे आई बहिणाला दे. माफी माग. कान पकड. आणि माझी वाकली खाली तर तुम्ही फोटो काढला तर मला वागताना पण फोटो काढतो बहीण. काय चालू आहे? रिलायन्स फ्रेश येथे इन्फिनिटी मॉलमधील रिलायन्स फ्रेश येथे काम करणाऱ्या एका महिलेला तिच्या काम करत असताना किंवा खाली बसल्यानंतर सदर आरोपी हा परप्रांतीय आरोपी फोटो काढत होता. तिने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्याला फोटो डिलीट करायला लावले, परंतु समज दिल्यानंतरही त्या महिलेला कंपनीकडून कामावरून काढून टाकण्यात आलं. वस्तुतः त्या परप्रांतीय कर्मचाऱ्यावर कारवाई केली पाहिजे होती. आज तिने जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली, आम्ही त्या ठिकाणी जाऊन सदर प्रशासनाला जाब विचारला. त्या परप्रांतीय कर्मचाऱ्याला चोप दिल्यानंतर कंपनीने त्या महिलेला पुन्हा कामावर घेतलं व त्या परप्रांतीय कर्मचाऱ्याला त्या रिलायन्स फ्रेशमधून काढून टाकण्यात आलेलं आहे.